पारोळ्यात ग्रंथ प्रदर्शनातून शिवप्रेरणेचा जागर. शहरात शिवरायांच्या जन्मोत्सवानिमित्त प्रथमच ऐतिहासिक बोधात्मक ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करून शिवप्रेरणेचा जागर करण्यात आला. शिवरायांचे शिवचरित्र, विचारकार्य, राज्यकारभार, दूरदृष्टी, शौर्य, पराक्रमाची माहिती, जनजागृती व्हावी, शिवाजी महाराजांचा खरा इतिहास, शिवपूर्व कालखंड, शिवशाही ही नागरिकांना अभ्यासता यावी या उद्देशातून शिवरायांच्या जीवनावर आधारित पुस्तके, संशोधनात्मक ग्रंथ, चरित्रे, ऐतिहासिक कागदपत्रे, नाणी तसेच दुर्मिळ साहित्याचे यात प्रदर्शन मांडण्यात आले होते आणि त्याचा शेकडो अभ्यासक, विद्यार्थी, नागरिकांनी माहिती जाणून घेत अशा स्तुत्य उपक्रमाची शहराला गरज असल्याची भावना व्यक्त केली. तसेच माजी पालकमंत्री तथा माजी आमदार डॉक्टर सतीश पाटील यांनी मनोगतात शिवरायांचे विचार आदर्श घेण्याची गरज असून शिवरायांच्या कार्याबद्दल माहिती दिली आणि उपक्रमाचे कौतुक केले. राजे छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीच्या आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. दरवर्षी शिवजयंती आपण साजरी करतो, पण खऱ्या अर्थानं राजे छत्रपती शिवाजी महाराज कसे झाले, छत्रपती कसे झाले, त्याचा इतिहास अजूनही मुलांपर्यंत, तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे तो होऊ शकला नाही. आणि म्हणून शिवाजी महाराज जनतेला कळलेच नाही असं खेदानं कधी कधी म्हणावं लागेल. पण आज आमच्या किसान महाविद्यालयाचे प्राध्यापक माननीय प्रदीप आवजेकर सर यांनी दरवर्षी जो कार्यक्रम होतो त्याला वेगळ्या पद्धतीने नेण्याचा प्रयत्न केला आणि शिवाजी महाराजांवर आधारित जी काही पुस्तकं लिहिली गेलेली आहेत, ग्रंथ लिहिली गेलेले आहेत, त्याचा आज शिवजयंतीच्या निमित्तानं ते प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. आणि मी मनापासून आमच्या आवजेकर सरांना धन्यवाद देईन की आज शिवजयंतीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज हे जनतेला, तरुण पिढीला कळावं हा प्रकारचा त्यांचा जो उद्देश आहे तो सफल होईल. आज खराचा तरुण वेगळ्या पद्धतीनं भटकतो आहे. वयाच्या 14व्या वर्षी शिवाजी महाराजांनी पहिला एक किल्ला त्या काळामध्ये ताब्यात घेतला होता आणि आज 14 वर्षाच्या मुलाला जर हा इतिहास माहीत नसेल तर मला वाटतं खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचं नाव घेण्यासारखा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी करणं गरजेचं आहे. जसं शिवाजी महाराजांना हार टाकून मोठे फलकबाजी करून आपण खूप काही सांगू असं नाही. शिवाजी महाराजांचे गुण देखील आत्मसात केले पाहिजे. खरं स्त्रीबद्दल असलेली त्यांची आस्था, आईबद्दलची आस्था, आपल्या जनतेबद्दल असलेलं प्रेम, सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका ही शिवाजी महाराजच करू शकत होते. पण आता फक्त पत्रकबाजी, हुल्लडबाजी, बॅनरबाजी याच्याकडेच आपण चाललो आहे. मला वाटतं खरा इतिहास जनतेसमोर आणणं देखील गरजेचं आहे आणि म्हणून मनापासून किसान महाविद्यालयाचा अध्यक्ष या नात्यानं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो.